आणि आताची एक सर्वात मोठी बातमी आहे। सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। यात भाजपचे 10, शिंदेचे 6 तर दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुख्यमंत्री पदासाठी आता हालचाली वाढलेल्या आहेत। दादाचे 3 आमदार कॅबिनेटची तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेतील। सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, ज्यात भाजपचे 10, शिंदेचे 6, दादांचे 4 आमदार शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते। शिंदेचे 4 आमदार कॅबिनेट पदाची तर 2 राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। दादांचे 3 आमदार कॅबिनेट तर 1 जण राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। मात्र आताच्या घडीची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एकीकडे एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची माहिती असताना दिल्लीतून ही महत्त्वाची बातमी समोर येते। सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झालंय, ही अत्यंत महत्त्वाची बातमी सूत्रांकडून मिळते। तर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। भाजपचे 10, शिंदेचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, राजभवनावरती जात आहेत आणि आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि त्यामुळे कृष्णा बोला तुम्ही। वृषाली, आपण पाहतो की जुन्या सरकारचा कार्यकाळ आज संपतो आहे आणि नवं सरकार लवकरच स्थापन होणार आहे। मात्र त्यासाठी आपण ज्या काही बैठका मागच्या काही दिवसापासून होत आहेत की मुख्यमंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार आणि या महायुतीतल्या प्रमुख नेत्यांमध्ये जी काही चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार आता दिल्लीमध्ये जी काही चर्चा झालेली त्यानुसार नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे। यावरती लवकरच अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर नवं सरकार स्थापन होऊन शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। जुन्या सरकारचा आज पूर्णपणे कार्यकाळ संपल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये राजभवनावरती जात आहेत, आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार जे आहे किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून थोड्या काही दिवसांसाठी मुख्यमंत्री म्हणून सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे कार्यभार सांभाळू शकतात। मात्र नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेणार असल्याचा आता जवळपास शिक्कामोर्तब जे आहे तो निर्णय दिल्लीतून झाल्याचं कळतं आहे। मागच्या काही दिवसामध्ये महायुतीतल्या निकालानंतर महायुतीतल्या प्रमुख नेत्यांमध्ये ज्या काही बैठका होत होत्या त्या बैठकानंतर दिल्लीमध्ये सुद्धा भाजपचे जे काही पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी जी काही चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर भाजपचं जे काही आमदारांची संख्या आहे ती पाहता देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जाईल यावरती निर्णय झाल्याचं कळतं आहे। आणि भाजपचे 10 आमदार त्याचबरोबर शिंदेचे 6 आमदार आणि अजित पवार यांचे जवळपास 4 आमदार हे असे एकूण 20 आमदार नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार असल्याचं सुद्धा कळतं आहे। आजच यावरती अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र मागच्या काही दिवसामध्ये या तिन्ही महायुतीतल्या पक्षांमधील नेत्यांकडून आमदारांकडून मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा जी आहे ती व्यक्त केली जात होती। आपल्याच पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनीच तेच मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची इच्छा जी आहे या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून वारंवार व्यक्त केली जात होती आणि महायुतीतल्या या तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर दिल्लीमध्ये जो काही निर्णय आहे तो होणार होता आणि त्याचा अवकाश होता। मात्र आता आपण पाहतोय की दिल्लीमधून यावरती आता जवळपास निर्णय जो आहे तो झाल्याचं कळतं आहे। देवेंद्र फडणवीस हेच नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची जी माहिती आहे ती आता सूत्रांकडून मिळते आहे आणि भाजपचे 10 आमदार त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटाचे 6 आमदार आणि अजित पवार यांचे 4 आमदार हे नव्या सरकारमध्ये एकूण 20 जण हे आमदार जे आहेत ते शपथ घेणार असल्याचं कळतं आहे। आज थोड्याच वेळामध्ये राजभवनावरती जाऊन राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री आपला सोपवणार आहेत आणि काळजीवाहू सरकार अस्तित्वात येणार आहे। मात्र शपथविधीचा कार्यक्रम हा पुढच्या किती तासामध्ये होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल सुद्धा आपण पाहिलं की वेगवेगळ्या फॉर्म्युलावरती चर्चा होत होती, मात्र तसा कुठल्याही फॉर्म्युलावरती चर्चा झालेली नाहीये, कुठलाही निर्णय झालेला नाहीये असं या महायुतीतल्या तिन्ही पक्षातील नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होतं आणि आता दिल्लीमधून जी बातमी येते आहे त्यानुसार भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस हेच आता मुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारमध्ये शपथ घेणार असल्याचं कळतं आहे। त्यामुळे महायुतीतल्या तिन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर दिल्लीमधून जो काही निर्णय होतो आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस हेच नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून असतील अशी तरी आता जी माहिती मिळते आहे। त्यानुसार आता नवं सरकार कधीपर्यंत स्थापन होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर दिल्ली